गाढवाचे परी वाहून या श्रीनेतासे चालवणी डोके करीतो विचार कैशी येर झाले चुकवावे. येर जे आहेत या वेगळे, जे येरझार कशी चुकवावी हा विचार करत नाही आणि डोकं चालवून विचार. संत सांगतात की चालवणे डोके करीतो विचार. काही गोष्टी लाक्षणिक अर्थानं सांगितलेल्या असतात. शब्द तैसा अर्थ नव्हे. आलं का लक्षात? शब्द वेगळा असतो, अर्थ वेगळा असतो. जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आई, आपण जर बाहेर निघालो, आई सांगते पिंट्या पायात बूट घालून जा. काय सांगते आई? पायात बूट घालून जाय. आपण काय करतो? पायात बूट घालतो का? नाही. पायात बूट घालणे याचा अर्थ पाय कापणे, आतमध्ये बूट घालणे, असं करतो का आपण? नाही. आपण बुटात पाय घालतो. आपण काय करतो? बुटात पाय घालतो. आईला तेच अपेक्षा असते की यानं बुटात पाय घातले पाहिजे, नाही का? आपण एखाद्याला म्हणतो, देवपूजेला बसला, स्थानवंदन करायला गेला, प्रसाद वंदन करायला बसला, ओ कोण आहे तुम्ही? कळत नाही तुम्हाला? किती दिवस झाले उपदेश घेतला? डोक्यात टोपी घाला. म्हणजे काय? डोकं फाडून टोपी घालायची का आतमध्ये? नाही. आपण टोपीत डोकं घालतो, पण पुढच्याला तेच अपेक्षित आहे. म्हणजे जसं वाक्य आहे तसा अर्थ आहे का? नाही. तसं चालवणी डोके करीतो विचार कैशी धार चुकवावी. डोकं चालवणे म्हणजे काय? खरं चालण्याचं काम तर पाय करतात, नाही का? चालण्याचं काम पाय करतात, पण डोकं चालवणे असं कसं काय म्हटलेलं आहे? तुम्हाला सांगतो, दोघं पती पत्नी होते. दोघं पती पत्नी. मग पत्नी खूप काबाड कष्ट करायची. पतीने सांगितलं, म्हणे तुला खूप कष्ट करते, प्रचंड कष्ट करते, पण तू डोकं चालवून काम नाही करत म्हणे. डोक्यानं काम घेतलं पाहिजे, डोक्यानं काम घेतलं पाहिजे म्हणे. डोक्यानं काम न घेतल्यामुळं 1 तासाचं काम तुला 2 तास लागतात. आणि मी पाय म्हणे 1 दिवसाचं काम 2 तासात करतो म्हणे, डोक्यानं काम केल्यामुळे. पण तिला असं वाटलं डोक्यानंच करावं लागते काम, प्रत्येक काम. सकाळी सकाळी ती उठली, चूल पेटवली, चुलीवर गंगाळ ठेवलं, चुलीत लाकडं घातली, लाकडं पेटवले, पाणी तपायला लागलं, लाकडं जळाले. मग आता लाकडं सरकवायचे पुढे. मग तिने विचार केला, हातानं कसं काय सरकाव? आपल्या पतिदेवानं सांगितलं का डोक्यानं काम करत जाय. हिनं लावलं डोकं लाकडाला. हा दादा जवळ दात घासत होता, पेटली ती. जवळ होता, यानं पाणी, थंड पाणी डोक्यावर टाकलं पण विजली. नाही तर अवघड काम होतं, नाही का? डोकं चालवणे या शब्दाचा लाक्षणिक अर्थ आहे, आम्हाला तो कळला पाहिजे. शब्द तसा अर्थ नाही. आणि मग चालवणी डोके करीतो विचार कैसी येरझार चुकवावी. जन्माला येणे आणि मृत्यू पावणे हे कसं आम्हाला चुकवता येईल एवढाच विचार आम्ही केला पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि हे जे विचार करत नाहीत त्यांना काय म्हणतात संत? म्हणजे येरते वेगळे गाढवाचे परी. म्हणजे ते गाढवासारखे आहेत. म्हणजे गाढवासारखे म्हणजे कसे? अहो म्हणले गाढवासारखे म्हणजे गाढव जसं वागतं, आलं का लक्षात? त्याच्या पाठीवर किती ओझं टाका, किती ओझं टाका, ते गपचिप घेणं नाही, देणं नाही. त्याला खाऊ घालायचं काम नाही. गाढवाला खाऊ घालायचं काम नाही. पाठीवर ओझं टाका, हाकलून द्या, काम संपलं, हाकलून द्या. माणसाचं असंच आहे, पाठीवर ओझं. माणूस डोक्यावर घेतो, गाढव पाठीवर घेतो. फक्त ती आडवं आहे, हे उभं आहे, एवढाच फरक आहे, नाही का? नाही तर बुद्धी गाढवासारखीच आहे, नाही का? गाढवासारखीच, नाही का? गाढव उन्हाळ्याच्या, आता तुम्ही पाहता वैशाख महिन्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये चंद्राच्या प्रकाशात गाढव सावलीत जाऊन बसतो. काऊन? तो त्रास होईल बुवा चंद्राच्या प्रकाशाचा म्हणून. आणि उन्हामध्ये दिवसा उन्हात राहतं, म्हणजे पहा कशी गंमत आहे. मग त्याला कळतं का चंद्राचा प्रकाश शीतल असतो? नाही, त्याला समजत नाही त्या गोष्टी. आलं का लक्षात? नाही लक्षात येत त्याच्या. आमची गाढवासारखी गोष्ट झालेली आहे. म्हणून संत सांगतात, येरते वेगळे गाढवाचे परी वाहून या श्री नेत असे. सुभाषितकारानं फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात, यथा खरश्चंदन भारवाही भारश्य व्यक्ता तू चंदनशो. यथा खरश्चंदन भारवाही भारश्य व्यक्ता तू चंदनशो. एवं हि शास्त्राणि बहुन्य दित्तो, एवं हि शास्त्राणि बहुन्य दित्तो. अर्थेषु मूढा सर्वद्वहन्ति, अर्थेषु मूढा सर्वद्वहन्ति, अर्थेषु मूढा सर्वद्वहन्ति. ज्याप्रमाणे यथा खरश्चंदन भारवाही, गाढवाच्या
पाठीवर चंदनाची लाकडं टाकली. चंदनाच्या लाकडाचा काय भाव आहे हे त्याला किंमत नाही, त्या सुगंधाचं त्याला काही घेणं नाही. यथा कर चंदन भारवाही, भारस्य वेत्ता म्हणजे वजन खूप आहे एवढीच जाणीव त्याला आहे. न तू चंदनशो, चंदनाची जाणीव नाही आहे. म्हणजे तद्वत त्याप्रमाणे एवं ही शास्त्राणी बहुन्यधित्य, त्याप्रमाणे अनेक शास्त्र आम्ही आमच्या डोक्यात घेतलेले आहेत. अर्थेषु मुडा खरवद्वहन्ति, आणि अर्थ न कळल्यामुळे त्या गाढवासारखी गोष्ट झालेली आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्हाला समजलं पाहिजे, आम्हाला कळलं पाहिजे. खूप शास्त्राचा जरी अभ्यास केला काही उपयोग नाही हो, काही उपयोग नाही. मी नाही सांगत, महर्षी व्यास सांगतात एकच शास्त्र खूप झालं म्हणजे. एकच शास्त्र कोणतं? एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, जे देवकीच्या पुत्रानं गायलेलं गोपाल कृष्णानं, ते एकच शास्त्र खूप झालं म्हणजे. देवकी पुत्र येऊ म्हणजे एकच देव, देवकीचा पुत्र पच झाला मला एकच देव, जास्त देवाची काय गरज. एको मंत्रस्तस्य नामानि, आणि म्हणजे एकच मंत्र त्याचं नाव कोणाचं? गोपाल कृष्ण भगवंत. कर्मापेकम तस्य देवाची सेवा, आणि म्हणले एकच कर्म त्या देवाची सेवा. कोण्या? त्या भगवान गोपाल कृष्णाची सेवा. असं बाकी काही गरज नाही म्हटले. पण आम्हाला हे कळत नाही माय बापू. जुन्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये गाढव व्यापार करायला असायचे. मग कापसाचा व्यापारी, भुसारी व्यापारी हे गाढव भाड्याने घेऊन द्यायचे. एकदा काय झालं, कुंभारदादाचे गाढव कापसाच्या आपलं भुसार मालाच्या व्यापाऱ्यानं नेले भाड्यानं. शहरात गेला, त्याच्यावर ओझं टाकलं, साखरीच्या गोण्या टाकल्या, गावाकडे घेऊन यायला. गावाच्या जवळ अलीकडे येताना नदी होती, नदीत गाढव गेले. एका गाढवाचा पाय घसरला, पाय घसरला आणि गाढव खाली बसले गेले. आता गाढव खाली बसलं तर साखरीची गुणी पाण्यात, त्यावेळेस पाणी भरपूर असायचं त्या पाण्यामध्ये नदीच्या. बरं गाढवाला लवकर उठता येईना, 4-5 जणांना ती गोणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, गाढवाला उचललं. आता शेवटी गाढवाच्या पाठीवरच गोणी टाकली. पण गाढवाच्या असं लक्षात आलं, त्याच्यामध्ये 10-15 मिनिटाचा काळ गेला ना, गाढवाच्या असं लक्षात आलं की पाण्यात बसलं की वजन कमी होते. कशासाठी सांगतो दृष्टांत, लक्षात घ्या. गाढवाच्या असं लक्षात आलं पाण्यात बसलं की वजन कमी होते. पक्क डोक्यात धरलं त्यांनी. आता साखरेची गोणी सरळ बसते, कापसाची गोणीला खालून दोऱ्या बांधावं लागतात, कारण हलक असतं ते. म्हणून त्या कापसाच्या व्यापाऱ्याने याच्या पाठीवर, गाढवाच्या पाठीवर भोत टाकले आणि पोट्याला बांधून टाकलं गाढवाच्या. पाणी दिसलं की गाढवानं विचार केला, पाण्यात बसलं की वजन कमी होते. बरं गाढव आता लवकर उठन का? नाही, तेवढे लई वेळ बसलं तर लई वजन कमी होईल. जे गाढव बसलं उठायला तयार नाही, एक तास उठलंच नाही, मारू मारू परेशान मालक बी आणि ते जे कापसाचा व्यापारी पण. कसं तरी उठलं. उठल्यावर गाढवाच्या लक्षात आलं, अरे हुकला गेम हुकला म्हणे बेटा, वजन तर दुप्पट झालं. वजन कमी होते पण कवा कवा साखर असन, मीठ असन तर वजन वाढतंय, कवा कापूस असन तर पाण्यात बसल्यावर वजन वाढणारच आहे ना, नाही का? हे कळलं पाहिजे. पण हे कळण्यासाठी त्याला बुद्धी नाही ना, त्याच्यामुळं त्याला कळलं नाही. पण आपल्याला बुद्धी असून काय उपयोग आहे? संधी चालून आली, मनुष्य देह भेटला, मनुष्य देह भेटला. आपण कशामध्ये गुंतून पडलो? मुलामध्ये गुंतून आहोत. मुलाचं ओझं आहे, नाही का? मी तर असं म्हणजे मुलाचं ओझं घेण्याची काय गरज आहे? अरे तुमचा जोडा त्याच्या पायामध्ये आला, काम संपलं, त्याला देऊन टाका. म्हणा बाबा बस झालं रे, मग शेतामध्ये झोपडी बांधा आणि शेतामध्ये राहा. मुलाचं लग्न झालं म्हणजे तुम्ही घरी थांबू नका, शेतामध्ये तुम्हाला शेत आहे, शेतात झोपडी बांधा, तिथे तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. वारकरी असो, माणूगाव असो, ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ पाठ करा, तिथे काकडा करा, तिथे सूत्रपाठ वाचा, लीळाचरित्र वाचा, तिथे ध्यान चिंतन मनन अभ्यास तिथे करा. शेतामध्ये जाऊन झोपडी बांधून काय घरी, नाही का? विनाकारण कटकटी. बरं आपल्याला कोणी चांगले म्हणत नाही, कोणी आलं ना आद्य जर बोलत असले, आपली कानपूर लाईन कमी झालेली असती आणि मग त्यांची गप्पा चालतात पोरांच्या, आपण म्हणा काय चाललं रे पोरो, तेव्हा ते गप्पा तुम्हाला कळत नाही.
आता तुम्हाला कळत नाही, खरीच गोष्ट आहे, त्याचं काय खोटं आहे का? तुम्हाला कळत नाही म्हणतं ते. कळलं असतं तर इथं थांबले असते का तुम्ही? कळलं असतं तर एवढं राब कष्ट केली असते का मरणाचे? नाही का? कळलं असतं तर दुसऱ्याचे बांध कोरले असते का मी? नाही, कळत नाही ना. कोणासाठी? पोरासाठी करतो, आणि त्यातले गुरु म्हणतो कळत नाही तुम्हाला. अवघड काम आहे, नाही का? हे रते वेगळे गाढवाचे परी वाहून या शिरी नेत असे. म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे माय बाप हो, आणि आम्हाला कळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. हिंदू धर्मामध्ये आमचे काही टप्पे, 4 टप्पे याला जीवनामध्ये मी नेहमी सांगत असतो. 4 टप्पे. पहिला टप्पा ब्रह्मचारी, दुसरा गृहस्थ, तिसरा वानप्रस्थ, चौथा संन्यास. 4 टप्प्याचं माणसाचं जीवन आहे, पण त्या पद्धतीनं कोणी वागत नाही आहे. किती लोक संन्यास्त धर्माला प्राप्त होतात किंवा संन्यास्त धर्माला प्रवृत्त होतात? बोटावर मोजण्याजोगते. होतही नाही म्हणलं तरी चालते. अवघड आहे. कारण का? पायाच आमचा मजबूत नाही आहे, पाया कच्चा आहे. ब्रह्मचर्य आश्रम माहितच नाही. एका पोराला विचारलं ब्रह्मचर्य म्हणजे काय, ते म्हणे ब्रह्मचर्य कशाला म्हणतात आम्हाला माहितच नाही. त्याला कळतच नाही बिचारायला काय माहिती. एक अवघड गूढ अजिबात कळणार नाही कोणाला, अजिबात कळणार नाही. जुन्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, लोक ब्रह्मचर्याचं, कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन असायचं. स्टेप असायचं, स्टेप. हिंदू संस्कृतीमध्ये जसं शिकवलं, व्यवस्थित शिकवलं जायचं की वयाच्या 21 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला डाकू जरी बनायचंय तरी ब्रह्मचर्य गरज आहे त्याची. ब्रह्मचर्य हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण ते ऊर्जा निर्मितीचं साधन आहे. आलं का लक्षात? जे बालपणात आपण शिकलो, म्हणजे कसं आहे, नुसतं ब्रह्मचारी शरीरानं नव्हे, काया वाचा मनसा त्रिविध ब्रह्मचारी. मनानं सुद्धा कुण्या स्त्रीचं कुण्या पुरुषाचा अंतकरणामध्ये उल्लेख नाही झाला पाहिजे. डोळ्याचे ब्रह्मचारी, डोळ्याने वाईट नाही दिसलं पाहिजे. लक्षात घ्या, किती लोक पालन करतात. अरे शिवरायांना जिजामातेनं एक ब्रह्मचर्य शिकवलं, एक ब्रह्मचर्य, डोळ्याचे ब्रह्मचर्य. बालपणामध्ये जिजाऊ असलेल्या असायच्या, शिवरायांना शिक्षण द्यायच्या. शिवाजी राजे एक दिवशी शहाजी राजांसोबत नाच बघायला गेले. रात्री उशीर झाला वापस यायला, मध्यरात्रीची वेळ आहे. शिवराय चोर पावलानं आपल्या शयन कक्षाकडे निघाले आणि शहाजीराजे आपल्या शयन कक्षाकडे निघून गेले. जिजामाता बसलेली आहे, शिवाजी राजांकडे पाहते. बाळराजे कुठे गेला होता? खोट बोलायची सोय नाही. हात जोडले, हातातल्या पावलं बाजूला ठेवले, कारण आवाज होऊ नये म्हणून गपचिप झोपायच्या खोलीत चालले होते, पण आवाज आलाच. हातातल्या चपल्या बाजूला ठेवल्या, मातेच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवलं. मासाहेब खोटं बोलायची सोय नाही, नाच बघायला गेलतो. काय म्हणावं जिजामातेनं? बाळराजे, आमच्या पायामध्ये चाळ बांधून आम्ही जर तुमच्या समोर नाचलो तर पाहाल तुम्ही. हे वाक्य शिवरायांच्या कानामध्ये शिष्य ओतावत असं ओतल्या गेलं आणि ती नजर बनल्या गेली. इथून पुढे शिवरायांनी मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्वभूतेषु यपश्यते जपश्यते. प्रत्येक स्त्रीकडे शिवराय मातेसारखं बघायचे आणि याचा परिणाम बालपणात हे शिकवलं. आम्ही विचार करतो शिवाजी काहून जन्माला येत नाही? अरे बाबा जिजामाता नाही आहे ना, आम्हाला जिजामातेला पहिले बोलवावं लागेल. जिजामाता नाही, शिवराय येतील जन्माला, पण आम्हाला जिजाऊ व्हावं लागेल. जिजामातेनं शहाजी राजाला सांगितलं, राजे मला स्वराज्य निर्माण करायचंय. या बाळाच्या माध्यमातून, बाळराजाच्या माध्यमातून तुमचं आणि आमचं आता जमणार नाही. तुम्हाला तुमची जहागिरी, तुमची मुलुकगिरी तुम्हाला लखलाव असो, हे सुख, हे समाधान आम्हाला नकोय, ह्या गाद्या आम्हाला नकोय. आम्ही आता दोघे जण बाजूला राहतो आणि शिवाजी राजांना घेऊन, बाळराजांना घेऊन जिजामाता पुण्याला आलेली आणि तिथे त्यांचं प्रशिक्षण सुरू झालंय. लक्षात ठेवा, प्रसंगी पतीला सुद्धा सोडण्याची ताकद असली पाहिजे. तेव्हा बाळराजे जन्माला येतील, शिवराय जन्माला येतील. त्याच्या मनावर एवढे प्रतिबिंबित झाले, एवढे ठसले की स्वराज्याची निर्मिती झाली. लोकांनी साथ दिली शिवरायांना. मावळे जमा झाले, एक एक मावळा, खंदा मावळा जमा झाला आणि शिवाजी राजाच्या भोवती
मावळ्यांचं एक राज्य, एक संघटना, एक संरक्षण कवच निर्माण झालं आणि स्वराज्याची निर्मिती झाली. स्वराज्याच्या निर्मितीसाठी लागणारा धन म्हणून नजराणा पेश व्हायला लागला. एक दिवशी एक नजराणा शिवरायांसमोर पेश करण्यात आला आणि शिवरायांकडे म्याना असा आणून ठेवला आणि सरदारांनी सांगितलं, महाराज आम्ही तुमच्यासाठी नजराणा आणलेला आहे. म्यानाचा पडदा असा बाजूला केला. शिवरायांनी आतमध्ये बघितलं तर आतमध्ये एक कोवळी युवती बसलेली होती. खूप घाबरलेली होती, प्रचंड प्रमाणामध्ये घाबरलेली होती. तिचा चेहरा पांढरा फटक पडलेला होता. बस तिला वाटलं काही खरं नाही आपलं, कारण ती ऐकत होती, ती ऐकून होती. माणसाच्या तावडीमध्ये स्त्री जर सापडली तर लांडग्याच्या तावडीमध्ये बकरी सापडल्यासारखी तिची अवस्था आजकाल होते, हे तिला माहित होतं. बस आपलं काय होईल काही सांगता येत नाही. प्रचंड धाक अंतकरणात तिची धडधड वाढलेली होती याची. शिवरायानं पडदा असा बाजूला केला, तिच्याकडे बघितलं, पटकन पडदा बंद केला. सरदाराकडे तोंड करून शिवराय म्हणतात, कोणी आणलं रे हिला? किती घाबरली आहे ती. अरे स्त्रियांवरचे हे अत्याचार कमी व्हावं म्हणूनच आपण स्वराज्य निर्माण करतोय. सर्वांचं राज्य, स्वराज्य नव्हे सुराज्य, चांगलं राज्य आपण निर्माण करतोय. आणि हे काय केलं तुम्ही? हे किती सुंदर आहे ती. माझी आई अशी सुंदर असती ना जिजाऊ, तर माझ्या सौंदर्यात अजून भर पडली असती. काय उपलवन आहे, काय बोलतात शिवराय. या महाराष्ट्रामध्ये सुंदर असं गीत निर्माण झालं. महाराष्ट्रात वस्त्रभूषणे देऊनी मानाने परत तिजला पाठवले का शिवभूपालाने रायगडाच्या पाषाणातून शब्द अजून येते. सुंदर झालो असतो बदले छत्रपती. आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. अशी शिवजयंतीला ऐकतो आपण. शिवरायांना काय वाटलं हे तर आपण ऐकलं, पण तुम्हाला सांगतो शिवरायाबद्दल त्या स्त्रीचं मत, स्त्रियांचं मत प्रतिनिधी करते स्त्रीत्वांची ती. तिचं मत काय असेल, तिला काय वाटलं कुणीच कल्पना केली नाही. म्यानामध्ये बसलेली आहे, घाबरलेली आहे. आणि जेव्हा शिवराय तिला आईची उपमा देतात, मी माझ्या कवितेतून तिला काय वाटतं हे विशद केलेलं का. तुला पाहताची माझा उर भरून आला. बाळा तुझं माझं नातं काय, मी कसं सांगू तुला. तुला पाहता क्षणी मात्र माझा ऊर भरून आला प्रेमाने. तू म्हणतोस ना माझी जिजाऊ अशी सुंदर असती तर मी सुंदर झालो असतो. बाळा अरे मी जिजाऊच आहे. वेश पालटुनी आले तुझी जिजाऊची आहे. बाळा एक वेळ पुन्हा मज परतोनी पाये. बाळा एकदा बघ रे माझ्याकडे, पाय एकदा माझ्याकडे. मी तुझी जिजाऊच आहे, वेश पालटून आली आहे, फक्त एवढंच. मीच तुझी रे द्रौपदी, तुझी माझा कृष्ण सखा. लाजरा कली सभा तुझ माझा पाठी राखा. तूच माझा कृष्ण आहेस, तूच माझा भाऊ आहेस, तूच माझा सखा आहेस. बाळा स्त्रीचं स्त्रीत्व जपणारा राजा शिवाजी आम्हाला घरोघरी पाहिजे. एका शिवाजीनं काम नाही होणार आई बापा, पण आमच्यातला अफजल खान डोकंवर काढतोय, आमच्यातला शाहिस्ते खान डोकंवर काढतोय, आमच्यातला रावण बाहेर पडतोय.
आमच्यातला कंस बाहेर पडतोय, आमच्यातला दुर्योधन, आमच्यातला दुःशासन बाहेर पडतोय लक्षात. आणि आम्ही वाटोळ करून टाकलं. काय चांगलं ठेवलं मला सांगा बरं आपण. या माणसानं, माणूस कोणाला म्हणावं हेच कळत नाही, या माणसानं काय चांगलं ठेवलंय, ते काय चांगलं ठेवलंय. यानं पृथ्वी चांगली ठेवली नाही, यांनी सागर चांगला ठेवला नाही, यांनी पाणी, हवा, जमीन सगळं खराब करून टाकलं, टोटल खराब केलेलं आहे. माणसानं काहीच चांगलं ठेवलेलं नाही आहे. जमिनीला छिद्र पाडून भूगर्भातले धन काढून घेतलं, कोळसा काढून घेतला, तेल काढून घेतलं, खनिज साहित्य काढून घेतलं, सोनं काढून घेतलं, हिरे माणिक मोती काढून घेतले. पृथ्वीला कंगाल करतो, ओरबडतो, नुसते ओरबडतो आपण, ओरबडतो. प्रचंड प्रमाणामध्ये आमचं उत्पादन वाढलेलं आहे. 1972 साली दुष्काळ पडला. काही लोक सांगतात प्रचंड दुष्काळ होता, पण फक्त ओला दुष्काळ होता, कोरडा नव्हता. पाणी भरपूर होतं, लोक जगले, तारोटा खाऊन जगले, बरबडा खाऊन जगले. पण आता जर दुष्काळ पडला ना, मरतील. तुम्हाला सांगतो का, सहन करण्याची ताकद नाही राहिली माणसामध्ये. नाही, माणसातलं माणूस पण गेलं. कोण जबाबदार याला? आम्ही जबाबदार आहोत. आमच्या शेतावर, आमच्या झाड वावराच्या, आमच्या शेताच्या बांधावर कधी आम्ही एखादं झाड लावलं? लिंबाचं झाड, बाभळीचं झाड नाही लावलं, पण तोडून मात्र आम्ही टाकतो. एक झाड आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जन्मापासून आपल्या मरेपर्यंत, समजा एक लिंबाचं झाड जर असेल तर आपल्या मरणापर्यंत, आपल्या मरेपर्यंत 100 वर्षात जर आयुष्य धरलं नाहीये, पण धरलं समजा 80 वर्षाचं जरी धरलं तरी आपल्या आयुष्यामध्ये कमीत कमी एक झाड आपल्याला 3 कोटी रुपयाचं ऑक्सिजन पुरवठा करतो. किती कोटी रुपयाचं? 3 कोटी रुपयाचा. एका माणसाला जीवन जगण्यासाठी 4 झाडाची गरज आहे. आपल्या भारताची लोकसंख्या 1.25 करोड आहे. 1.25 करोड, 1.25 अब्ज. आपल्याला वृक्षांची संख्या किती पाहिजे? किमान पक्षी 5 अब्ज, 500 करोड झाड आपल्याला पाहिजे किमान पक्षी. याच्यापेक्षा जास्त असले चालतील, पण एक सुद्धा झाड कमी असतं कामा नये. आहेत जंगल पहिल्यासारखे राहिले, सत्यानाश करून टाकला. आपण सत्यानाश करून टाकला. चांगली वस्तू आपल्याला मिळाली, त्याचं वाटोळ करून टाकलं. सुंदर मनुष्य देह मिळाला, त्याचं वाटोळ करून टाकलं. पण एक लक्षात घ्या मायबाप हो, की अंत समय जवळ आल्यानंतर मग मात्र आपलं कुणीच राहत नाही त्यावेळेला. आणि त्यावेळेला आपण आरडून ओरडून कोणालाही आवाज दिला, कोणी आपल्या जवळ येत नाही. संत त्याचं वर्णन करतो. नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी. हेच आम्हाला कळत नाही, कारण कोणीच कुणाच नाही. बहीण, बंधू, चुलता, बाप, माय कोणी नाही आहे. संत तुकाराम बाबा म्हणतात की तुका म्हणे तुला सोडविणं कोणी, एका चक्रपाणी वांचून या. कोणीच नाही. आम्हाला एरझार कशी चुकवता आली पाहिजे याचा विचार करावा. आणि ज्याला चुकवता येत नाही त्याला संत सांगतात ते वेगळे आहेत. म्हणजे कसे आहेत? एर ते वेगळे गाढवाचे परी, वाहून या शिरी नेत असे. डोक्यावर वाहून नेतात. काय अर्थ आहे म्हणजे त्याला? काहीच अर्थ नाही. मग काय करायला पाहिजे ते अभंगाच्या शेवटच्या चरणात संत सांगतात. मना म्हणे करा विवेक विचार, मना म्हणे करा विवेक विचार.
करा विवेक विचार ध्यावा चक्रधर अंतरितो. सत्सद विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे. काय खरं आहे, काय खोटं आहे, सारासार विचार म्हणजे विवेक. मनामने करा विवेक विचार आणि विचार करून काय करा म्हणजे ध्यावा चक्रधर अंतरी येतो. चक्रधर शब्दाचा अर्थ थोडा विशद करतो आणि पुढे सरकतो. चक्रधर म्हणजे ज्ञान चक्र शक्ती चक्र धारण केले ज्या परमेश्वर अवताराने त्याला चक्रधर असं म्हणतात. गोपालकृष्णाने व त्यांनी धारण केलेलेच आहेत म्हणून गोपालकृष्णाला सुद्धा चक्रधर म्हणतात. महानुभाव पंथामध्ये गोपालकृष्णाला दत्तही म्हणतात, गोपालकृष्णाला चक्रधरही म्हणतात आणि गोपालकृष्णाला कृष्णही म्हणतात. पाचही अवताराला महानुभाव पंथातल्या पाचही अवताराला पंचकृष्ण असं म्हणतात, पंचदत्त असं म्हणतात आणि पंचचक्रधर असं म्हणतात. पंचकृष्ण का म्हणतात त्याचं कारण कृष्ण शब्दाची व्याख्या करत असताना कृष्ण म्हणजे माणसाच्या मनाची मशागत करणारा कृष्ण धातू आहे. तो कृष्ण धातूपासून कृष्ण शब्द बनला, कृष्णही बनला आणि कृषी म्हणजे शेतकरी. कृष्ण काय पहिला शेतकरी आहे, माणसाच्या मनाची मशागत करतो आणि तिथे मोक्षाचं बीज पेरतो म्हणून त्याला कृष्ण असं म्हणतात. कृष्ण शब्द ज्ञानाशी वाचक आहे म्हणून तो कृष्ण आहे. कृष्णही कृष्ण आहे, दत्त भगवंतही कृष्ण आहे, चक्रपाणी भगवंतही कृष्ण आहे ज्यांचा अवतार दिन आपण साजरा करतोय चक्रपाणी भगवंताचा. आणि गोविंद प्रभू बाबा गोविंद प्रभू भगवंत तेही कृष्ण आहेत आणि चक्रधर भगवंतही कृष्ण आहेत म्हणून महानुभाव पंथात पंचावतारांना पंचकृष्ण असं म्हणतात. पंचदत्त का म्हणतात? दत्त शब्दाची व्याख्या दत्त म्हणजे दान देणारा. मग गोपालकृष्ण भगवंतही दान देतात, ज्ञानाचं आणि प्रेमाचं ज्ञान भगवंताने दिलेलं आहे. कृष्ण भगवंताने दिले, दत्त भगवंताने दिले, चक्रपाणी भगवंताने दिले, गोविंद प्रभू भगवंताने दिले आणि चक्रधर भगवंताने दिले म्हणून पाचही अवताराला पंचदत्त म्हणतात म्हणायला हरकत नाही. आता पाचही अवताराला चक्रधर का म्हणावं तर ज्ञान चक्र शक्ती चक्र धारण केलेलं आहे, ज्ञान देण्यासाठीच तो अवतार झालेला आहे म्हणून त्याला चक्रधर म्हणावं. ज्यांनी ज्ञान धारण केलं, धरलं, ज्ञानाचं चक्र धारण केलं म्हणून चक्रधर, शक्तीचं चक्र धारण केलं म्हणून चक्रधर. तर कृष्ण भगवंतानी धारण केलेलं आहे ज्ञान, दत्त भगवंतानी केलेलं आहे, चक्रपाणी भगवंताने केलंय, गोविंद प्रभू भगवंताने केले, चक्रधर भगवंताने ते केलेलंच आहे म्हणून पाचही अवताराला चक्रधर म्हणावं. आता चक्रधर शब्दाचा अर्थ विशद झाला, पुढे सरकूया. मना मने करा विवेक विचार ध्यावा चक्रधर अंतरितो. अंतःकरणामध्ये भगवंताचं ध्यान करावं, सतत चिंतन करावं, मनन करावं, सगळं सोडून भगवंताच्या ध्यानाकडे लागावं. मना मने करा विवेक विचार करा. काय करा? विवेक विचार करा, सत्सत विवेक बुद्धीने विचार करा. काय विचार करा? ध्यावा चक्रधर अंतरितो. भगवंताचं ध्यान करावं. हेच सर्वात मुख्य गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. कारण हे जर आपण केलं तरच आपली एरझार चुकवल्या जाईल, नाही का? चालवणे डोके करीतो विचार कैसी एरझार चुकवावी. एरझार कशी चुकवावी हे आम्हाला कळलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू एक लीळा सांगतो भगवंताची आणि कीर्तनाची सांगता करतो. कारण मी कीर्तन 1.5 तासामध्ये आटोपण्याचा प्रयत्न केला, मला एक लीळा सांगायची होती म्हणून. श्री चक्रधर धावा चक्रधर अंतरी, तो चक्रधराचं ध्यान करावं, अंतरी सतत करावं. कशासाठी? या महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आले आणि आल्यानंतर संस्कृतच्या कडी-कुलपात बंद असलेलं तत्वज्ञान हे मराठीमध्ये ओपन केलं त्या काळामध्ये भगवंताने. पैठणला संपूर्ण महाराष्ट्र पायी परिभ्रमण केला. पैठणला आले. पैठणला आल्यानंतर तिथे भगवंतानं पैठणला सर्व वेदोक्त ब्राह्मणांच्या मुलांना खरं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली.
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा स्त्रियांती पराम गतिम. स्त्री असो, वैश्य असो, शूद्र असो, तो माझ्या परमगतीला प्राप्त होऊ शकतो. हेच भगवान गोपाळ कृष्णाने भगवद्गीतेत सांगितले. म्हणाले स्त्री असो की शूद्र असो, तो माझ्या परमगतीला प्राप्त होऊ शकतो. अजिबात अडचण नाही, इथे कुठला भेद नाही. आणि या लोकांनी हा भेद तुमच्यापासून लपून ठेवला. म्हणजे तुम्हाला मंदिरात प्रवेश नाही. अहो तुम्हाला सांगतो एवढंच नाही, स्त्रियांना मंदिरात प्रवेश नव्हता, स्त्रियांना वेद अध्ययनाचा म्हणजे अधिकार नव्हता. आता स्त्रिया वेदांचं अध्ययन करतायत. वेदांचं बरोबरीला आणून बसवलं. सारंग पंडित नावाचे भक्त आहेत आणि सारंग पंडित नावाचे भक्त येत आहेत. स्वामी चक्रधरांच्या जवळ आसपास काही महिला बसलेल्या आहेत आणि भगवंताची चर्चा करतायत. त्यावेळेला सारंग पंडित मनामध्ये असं म्हणतायत की हे स्वामींजवळ ज्या बाया बसल्या ना, म्हणले यांना दळायला कांडायला पाठवून द्यायला पाहिजे. तेलंग देशामध्ये कामाला पाठवून द्यायला पाहिजे, रिकाम्या बसल्या म्हणे देवापाशी. त्यावेळेला सारंग पंडित आल्या आल्या स्वामी चक्रधर महाराज सारंग पंडितला काय म्हणतात, काव म्हटले तुम्ही काही जीव आणि यांच्या काही जीवलिया. असं काही फरक आहे का म्हणले? अरे त्यांच्याही देहामध्ये जीवच आहे ना. तुम्हाला जसं वाटतं तसं त्यांनाही वाटतं ना. मोक्षाचा अधिकार श्रीकृष्ण भगवंतानं सर्वांना दिलाय म्हटले, तुम्ही कोण त्याला अडवणार आहे? आणि तुम्हाला सांगतो तत्कालीन महाराष्ट्रामध्ये फक्त असा संस्कृतच्या कडिकुलपात धर्म बंदिस्त होता. आपण सर्वसामान्य माणसं देवाच्या जवळ जाऊ शकत नव्हतो. देव म्हणजे काय आम्हाला माहित नव्हतं. अहो आपल्यापेक्षा जी 3 वर्गातली मंडळी आहे त्यांना तर मंदिरातही प्रवेश नव्हता. मंदिरात प्रवेश नव्हता. या जवळ जोगेश्वरी नावाचं गाव आहे. आपण नेवाशा फाट्यावरून इकडे ज्यावेळेस आपण श्रीरामपूरकडे जातो तर त्या रस्त्यामध्ये जोगेश्वरी असा फाटा आहे पहा. त्या जोगेश्वरीला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा मुक्काम आहे. तिथे भगवंत आले जोगेश्वरीमध्ये आणि त्या गावातल्या महाजनांनी पंडितांनी भगवंताचं चक्रधर भगवंताचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं. जोगेश्वरीच्या मठामध्ये तिथे भगवंताला थांबवलं. वस्ती भगवंताला काही भक्तीजन आहेत भगवंतासोबत. लोक दररोज यायचे. श्रीमंत मोठे लोक यायचे. पांढरा पेशी वर्ग यायचा, शुभ्र कपड्यातला वर्ग यायचा. भगवंताच्या समोर बसायचा, प्रसाद घ्यायचा, भगवंताशी वार्तालाप करायचा, भगवंताचं ज्ञान ऐकायचा. पण सर्वसामान्य जी माणसं होती ती या ज्ञानापासून प्रचंड अशी लांब होती, दूर होती, वंचित होती. त्या जोगेश्वरीमध्ये एक भीमा नावाचा मातंग राहत होता. भीमा, या भीमाच्या कानावर ही गोष्ट कळली की जोगेश्वरीला देव आलाय. त्या देवाचं दर्शन घेऊया आपण. त्याचे 2 मित्र आहेत, भाना आणि राघव. या भाना आणि राघवला कधी सांगावं असं त्याला वाटलं. यांची वस्ती गावकुसाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर. त्या गावकुसाच्या बाहेरच्या वस्तीला धावत पळत निघाला. दिवस मावळतीला आलेला होता. असा पश्चिमेला कललेला दिवस पृथ्वीच्या पोटामध्ये जातो आहे आणि हा आपल्या वस्तीमध्ये जाऊन पोहोचला आणि आपल्या मित्रांना आवाज देतो, भाणा, अरे राग्या, कुठे गेलात रे? भीमाची पत्नी रुक्मिणी तिने सांगितलं, धनी तुमचे दोस्त तिकडे खडकावर जाऊन बसलेत. धावत पळत भीमा त्यांच्यापाशी गेला आणि त्यांना म्हणाला, गड्या तुम्हाला एक गोष्ट सांगायची. नाही काय? आपल्या गावात देवालय म्हणून देवाचं दर्शन घ्यायला चालसाल का तुम्ही? तसा भानाच्या हृदयाचा कापरा भरला त्याच्या हृदयामध्ये. तो म्हणाला, भीमा, देवाचं दर्शन आपली भानगड नाही मर्दा. अरे आपण खालच्या कुळाची माणसं. आपण जनावर, मेलेलं जनावर ओढून टाकावं, न्यावं गावाच्या बाहेर, त्याची कातडी सोडून टाकावी, गावातली घाण बाहेर काढावी, हे आपला धंदा आणि हेच आपला देव. भीमा म्हणाला, हो, जनावर बाहेर नेऊन सोडावं आणि मेलेल्या जनावरावर गिधाडासारखं तुटून पडावं, हेच ना. भाना आणि राघव आज पेटलेल्या भीमाकडे पाहत होते. भीमा असा का बोलतोय? अरे मंदिरात एकदा तुला मारलं होतं, आठवत नाही तुला? बेहोश होईपर्यंत तुला मारलं होतं, तुला कळत नाही ते? तो म्हणाला, आठवतो. अरे मंदिरातल्या दगडाच्या मूर्तीबद्दल बोलत नाही मी, साय संगीन देवाबद्दल बोलतो आहे.
साईसंगीत देव हो चला उद्या जाऊया. गप्पा करत होते इकडे रखमाना आवाज दिला, धनी भाकरी झाल्यात जेवायला या. आणि हा वापस आला. जेवण वगैरे झाली, रात्री अंथरुणावर पडली. सकाळी सकाळी तिघे जण उठले, आपापले वस्तू घेतल्या, हातामध्ये काठी घेतली, कोंबड खांद्यावर टाकलं, पायामध्ये बुटुका खटर घातली, कुदळ पावडं टिकाव एखाद्यावर घेऊन कामाला निघाली. कोणाकडे जायचं? गावामध्ये विशीत जायचं, तिथे असलेल्या मंदिराला हात जोडायचा, असलेले महाजन ओट्यावर बसले त्यांना नमस्कार करायचा, म्हणायचं मालक एखादं काम असेल तर सांगा, आणि त्यांनी सांगितलेल्या कामाकडे गुपचूप जायचं. दुपारपर्यंत काम करायचं, राबराब राबायचं, थोडा वेळ विश्रांती, घास 2-3 घास पोटामध्ये कशी तरी ढकलायचे, वरून पाणी प्यायचं. शेवटचा घास पोटात जात नाही तेव्हाच मालक आरडायचा, अरे झालंच नाही का तुमचं? किती वेळ सगळ्यात वाजता? त्याचा क्रम असलेला. तिघे जण निघाले, मंदिराच्या जवळ गेले, गावामध्ये येशीमध्ये जाऊन पोहोचले. भाना राघव यांनी दोघांनी बाहेर जोडे काढून ठेवले, तिथे असलेल्या मंदिरांना हात जोडले. भीमाला म्हणाले, अरे जोडं काढ की, देवाला नमस्कार कर ना. त्यानं सांगितलं, तुम्हीच करा या देवाला नमस्कार, मला साई संगीत देव पाहिजे आज. शेवटी त्यांनी पायात जोडे घातले आणि भीमा राघव भाना तिघेही जोगेश्वरीच्या मठाकडे निघालेले आहे. जोगेश्वरीच्या मठामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा मुक्काम, तिथे भगवंत आहेत, महाजन समोर बसलेले आहेत. भाना भीमा आणि राघव बाहेर आले. पायरीच्या दुरून नमस्कार केला, कारण त्यांना माहित होतं पायरीला स्पर्श करणे म्हणजे पायरी जर वाटली तर आपल्याला मारून टाकतील लोक, म्हणून दुरून नमस्कार केला आणि दोघं जायला निघाले. भीमाला म्हणतात, चल आपल्याला कामाला जायला त्रास होतो. पण भीमा म्हणला, नाही, मी या देवाला पाहिल्याशिवाय येणार नाही. अरे झालं की देव तो बसला असेल तिथं लोकांच्या मधांमध्ये, अरे महाजनासोबत गप्पा मारत असेल रे देव, आपल्याकडे यायला त्याला कुठे वेळ असतो का? आपल्या गरीबाकडे कशाला पाहणार कोणता देव? येडा आहे भीमा तू, तुला कळत नाही. तो म्हणाला, नाही असू द्या, पण त्या देवाला पाहिल्याशिवाय मी जाणार नाही. राघव आणि भाना दोघेही निघून गेले. भीमा त्या पायरीशी आषाढ रूपपणे तिथे बसलेला आहे. आतून औसा नावाची भक्तबाई आली आणि त्या औसा नावाच्या बाईनं बाहेर पाहिलं, कुणीतरी बसलेलं आहे. कोण आहे रे? आई. देवाला सांगावा धाडा, त्यांना म्हणावं भीमा नावाचा पायीक आलाय, तुमच्या दर्शनाची अपेक्षा करतोय. देवाला म्हणावं जरा बाहेर येऊन दर्शन द्या गरीबाला. औसा गेली, जीजे स्वामी जगन्नाथा एक पायीक आलेला आहे बाहेर आणि तो तुमचं दर्शन घ्यावं म्हणतो. असं देवाला माहित होतं. देवानं बाईसाकडून लाडू मागून घेतला. म्हणाले, बाई एक लाडू द्या. लाडू घेतला, औसाच्या हातावर ठेवला आणि सांगितलं त्याच्या हातावर तो लाडू ठेवा आणि त्याला म्हणावं तुला निरोप दिला देवाने. औसा गेली, त्याच्या हातावर लाडू ठेवला, त्याच्या हाताला बोटांचा स्पर्श झाला. तो स्पर्श त्याला आपल्या मातेनं आपल्या हातावर एखादी वस्तू ठेवल्यासारखं असं वाटलं. अंगामध्ये संपूर्ण रोमांच संचारले, एक आनंदाचा संचार झाला. तो लाडूकडे बघत राहिला. तो म्हणतो, आई मला लाडू नकोय, मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. तोपर्यंत औसा मठामध्ये परतली होती. तिनं भीमाचा आवाज ऐकला नव्हता. भीमा हातात लाडू तसाच ठेवून त्या ठिकाणी तसाच बसला, विचार करत होता. देवाला पाहायचंय, कसं पाहावं, खरंच देव येईल का बाहेर? असंच एकदा भीमा गावातल्या एका मंदिरामध्ये गेला, कुतूहल म्हणून. श्रीकृष्णाची सुंदर मूर्त आतमध्ये गेला, त्या मूर्तीच्या पाया पडला. गावात कोणी नव्हतं, दुपारचं ऊन होतं, प्रचंड कडकडीत ऊन, उन्हाच्या तडाख्यात बाहेर कोणीच निघालेलं नाही. भीमा आतमध्ये गेला, मंदिरात मूर्तीच्या पायावर डोकं ठेवलं आणि हळूच मंदिराच्या दरवाज्यातून बाहेर पडला. आणि एकानं भीमाला मंदिरातून बाहेर पडताना बघितलं. कोण रे तू? भीमा ना? मंदिरात गेलास, देव वाटवलास. अरे भीमानं देव वाटवला, भीमानं देव वाटवला, भीमानं देव वाटवला. त्यांनी सगळीकडे आवाज देणं सुरुवात केली. बघता बघता लोक जमा झाली, पोरं सोरं मोठे माणसं वयोवृद्ध माणसं सगळी जमा झाली पटांगणामध्ये. भीम्यानं देव वाटवला. अरे धरा मारा, हे भीम्यानं देव वाटवला. आणि भीमाला मारायला लागली. भीमा म्हणतो, मालक देव वाटण कसा? देव त्याला देवाला शुद्ध म्हणतात ना,
शुद्ध कुठं वाटत असतो का? देव वाटत असतो का? देव वाटत नसतोय. मालक मारू नका नग, मला उगाच मारू नका मालक, देव वाटत नसतो असं तो म्हणत होता. पण त्याच्या त्या तत्ववेत्ता बोलण्याकडे कुणाचंच लक्ष नसतं. तो सांगत होता, मालक देव शुद्ध आहे नव, देव वाटत असतो काय मालक, देव शुद्ध आहे नव, देव शुद्ध आहे नव. पण त्याचं कुणी ऐकत नव्हतं. प्रचंड त्याला मारलं आणि तो बेहोश होईपर्यंत लाथा बुक्क्यांनी त्याला तोडून काढलं. जणू कुंभारानं चिखल तुडवावा असं त्याला तुडवलेलं होतं आणि तो बेहोश झाला. कळलं जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो आपल्या मातंग वाड्यामध्ये होता. त्यानं डोळे उघडले, पाहिलं आपल्या झोपडीमध्ये आपण आहोत. त्यानं डोळे उघडलेले पाहून त्याची पत्नी रखमा त्याच्या पायथ्याला बसून होती. 8 दिवसापासून भीमानं डोळे उघडलेले नव्हते. भीमानं डोळे उघडलेले पाहून तिच्या डोळ्यातून खळखळ अश्रू गळून पडले आणि ती बाहेर धावत आली आणि भाना आणि राघव या दोघा मित्रांना तिने आवाज दिला, भाऊजी, राघव भाऊजी, भाना भाऊजी. त्यांना जाग आली, डोळे उघडले, या की तुम्ही. धावत आले ते दोघं, बघितलं. भीमा म्हणाला, नुसतं मारलंय मला, बघ ना कसं मारलंय. अरे देव काही यांच्या बापाची जायजा दे का? देव यांच्या आजा पंजाची दौलत आहे बाई. अरे देव कुणाचाच मालकीचा नाही. पण असं का केलं? जाऊ दे मर्दा. अरे मी हात उचलला असता तर काय झालं असतं? शांत हो भीमा, शांत हो. हे सगळं त्याला आठवत होतो. इतक्यामध्ये औसा परत काही कामानिमित्त मठाच्या बाहेर आली आणि औसानं बघितलं, हा अजून पायरीवर इथेच बसलेला आहे. का रे बाबा, तुला जायला आज्ञा दिली देवानं, गेला नाहीस अजून? नाही आहे, मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. होय. परत औस आली, जीजी तो दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणतो. आणि तेव्हा स्वामी चक्रधर भगवंत त्या प्रमुख पंडितांना सोडून, त्या ब्राह्मणांना सोडून, त्या महाजनांना सोडून मठाच्या बाहेर आलेले आहेत. त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यानं स्वामींकडे बघितलं. ते दिव्यमान श्रीमूर्त, लंबकर्ण, विशाल नेत्र, अजान बाहू, 32 लक्षणी अशी श्रीमूर्त बघितली. पिवळी तमक सोनेरी काया पाहिल्यानंतर त्याला प्रचंड आनंद झाला. देवाच्या श्रीचरणावर डोकं ठेवावं की ठेवू नये या संभ्रमात तो आहे. कारण डोकं ठेवलं तर देव वाटलास म्हणतील पुन्हा. घाबरतोय, पण देवानं त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्याला इतका प्रचंड आनंद झाला. काय द्यावं या देवाला त्याला कळेना. हातात त्यानेच दिलेला तो लाडू भगवंताच्या चरणी त्याने समर्पित केला. प्रभू याचा स्वीकार करा, माझ्याकडे काही नाही, काही नाही. भावच आमच्याकडे असतो, आमच्याकडे काय असतं दुसरं नाही का? एका संत कवीनं फार सुंदर वर्णन केलं. तुझ विनवीते हरी अमुचा शुद्ध भाव स्वीकार, अमुचा शुद्ध भाव स्वीकारी, अमुचा शुद्ध भाव स्वीकारी. भगवंताच्या चरणी तो लाडू देऊन टाकला. भगवंताने तो लाडू घेतला आणि त्याला आज्ञा दिली, जा बाबा, जात होता. आणि स्वामींच्या दर्शनाने त्याला प्रचंड आनंद झाला. स्वामींच्या स्पर्शाने त्याच्या आनंदाला उधाण आलं. संपूर्ण शरीर रोमांचित झालं. लाडू भगवंताने आतमध्ये नेला. महाजन पंडित सगळे बसलेले आणि भगवंताच्या सर्व महाजनांना म्हणतात, प्रसादवादी हो, प्रसाद घ्या. प्रसादाची भोगते असलेले, प्रसादाची आवड असलेले महापुरुष हो, प्रसाद घ्याल का? म्हटले आम्ही देतोय. आणि भगवंतच म्हणतात, का घेणार नाही तुम्ही? का घेणार नाही? भरजरी वस्त्र कोणाला नको आहेत, ऐका. सोन्या चांदीच्या ताटामध्ये कोणाला जेवण नको आहे. तसं आमच्या हातानं प्रसाद दिल्यानंतर कोण घेणार नाही. आणि भगवंताच्या हातानं दिलेला प्रसाद, तो प्रसाद त्या समूहाला वाटून टाकला. प्रसाद वाटला नाही भगवंताने. खर तर भगवंताने श्री चक्रधरांनी 750 ते 850 वर्षापूर्वी जातीय भेद हा वाटून टाकला, पार वाटून टाकला.
वरोट्यानं वाटून टाकला, जात नष्ट करून टाकली. इकडे भीमाला प्रचंड आनंद झाला. भीमा धावत सुटला. हा आनंद कुणाला सांगावा म्हणून तो आपला भाना आणि राघव यांच्या पाठीमागे धावत पळत सुटलेला आहे. भाना, अरे राघव, राग्या, भाण्या, अरे थांब. भानानं मागं फिरून पाहिलं, भीमा धावतोय, पिसाळल्यागत धावतोय. नक्की काहीतरी भानगड झाली, काहीतरी झालं. ते थांबले. भीमा आला, धापा टाकत होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत होता. तो आनंद आजपर्यंत भाना आणि राघव यांनी कधी भीमाच्या चेहऱ्यावर पाहिलाच नाही. भीमाला विचारलं, अरे काय झालं? अरे मी देव पाहिला, देव, साक्षात देव पाहिला. साय संगीन असा सुंदर होता, काय सांगू. मधातच राघव म्हणाला, बामणाच्या नवरदेवासारखा. अरे हाय, त्याच्यापेक्षा सुंदर. अरे मला सांगता येत नाही, प्रचंड सुंदर होता, काय सांगू. अरे काय त्याची वाणी, जणू असं वाटत होतं मोळाचा मधच, गोड वाणी. काय चेहरे, काय डोळे, काय ओठ. वा 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 वा. माझं तर अंतकरण भरून आलं राजा. तुम्हाला थांब म्हणलं होतं मी, आनंद झाला असता, तुम्हाला भेट झाली असती. भीमा सांगत होता आणि तोंडानं म्हणत होता, आता ठेवा तुमचा तो देव आणि तो देवाला तुमच्यासाठी. आम्हाला नाही लागत, नाही लागत तो देव आम्हाला. आम्हाला देव भेटलेला आहे, साक्षात देव भेटलेला आहे, साक्षात देव भेटलेला आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या महाराष्ट्रामध्ये आले आणि सर्वांना ज्ञान दिलेलं आहे, सर्वांना. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. चक्रधर स्वामींच्या सानिध्यामध्ये सुरुवातीला सगळा ब्राह्मण वर्ग होता, पण या ब्राह्मणांचं ब्राह्मणत्व नष्ट करून टाकलं भगवंतानं. ब्राह्मणत्व नष्ट करून टाकलं आणि त्यांना केवळ माणूस म्हणून जगा. भगवंत म्हणतात, मनुष्य मात्र होणे असावे. तुम्ही फक्त माणूस होऊन जगा. तुम्ही साधू म्हणून जगू नका, तुम्ही संन्यासी म्हणून जगू नका, तुम्ही पुरुष म्हणून जगू नका, स्त्री म्हणून जगू नका, डॉक्टर म्हणून जगू नका, इंजिनियर म्हणून जगू नका, कीर्तनकार म्हणून जगू नका, वकील म्हणून जगू नका, तुम्ही खासदार म्हणून जगू नका, आमदार म्हणून जगू नका, इन्स्पेक्टर म्हणून जगू नका. फक्त माणूस म्हणून जगा, माणूस. कारण माणसामध्ये मनुष्यत्वाचीच कमतरता आहे. मायबाप, माणसाचं कातड तर आम्हाला भेटलं, माणसाचा देह तर आम्हाला मिळाला, पण आमच्यातलं मनुष्यत्व आम्ही हरवून बसलो. कशाला पाहिजे हो रावण? काही गरज आहे रावणाची? रावण फार दुष्ट होता हो, पण सीता मातेला स्पर्श केला नाही, लक्षात ठेवा. आणि त्या रावणाला जाळता दसऱ्याच्या दिवशी आणि म्हणतात रावण मेला. तुझ्याच अंतःकरणात रावण जिवंत आहे, काय मरणार नाही रावण, नाही का? कशाला पाहिजे दुर्योधन आणि दुःशासन? काय केलं त्या दुर्योधनानं? द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला ना. अरे तुम्ही मायबाप मातेच्या गर्भामध्ये बालिका असते, त्या बालिकेला मारण्याचा प्रयत्न करता, तिचं प्राण हरण करण्याचा प्रयत्न करता. अरे दुर्योधनापेक्षा बेकार आहात का तुम्ही? काय दुर्योधनाचं सांगता तुम्ही? दुर्योधन तुमच्यापेक्षा बरा. गर्भातून ती बालिका आवाज देत असेल, आईला म्हणत असेल, आई मला तुझ्या मांडीवर बसायचंय, मला खेळायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय, संवाद साधायचाय, नाही का? पण तिला मारतो. बापाला ती बोलत असेल, भगवंताला आवाज देत असेल, भगवंता मला वाचव. आणि भगवंते म्हणत असतील, बाळे तुला वाचवायचं कसं? अगं द्रौपदीचं रक्षण केलं त्यावेळेला शत्रू दुसरे होते, दुर्योधन, दुःशासन दुसरे शत्रू होते, म्हणून रक्षण करता आलं. आज तुझे माता पिताच तुझे शत्रू आहेत. माय बापा हात जोडून नम्र विनंती करता, गर्भातल्या बालिकेला मारू नका. तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे. तुम्हाला नाही पाहिजे मुलगी, मला देऊन टाका. येथे आश्रम आहे, आश्रमात द्या. महानुभाव पंथातल्या कुठल्याही आश्रमात द्या. तुम्हाला सांगतो, मदर टेरेसाने जे काम केलंय ना, ते महानुभाव पंथाच्या संन्यासिनी बाया करतायत. कितीतरी मुलं मुली ज्यांचे आई वडील मरण पावलेले आहेत आणि ते आश्रमात आणून टाकतात, त्यांचं संगोपन करतो आम्ही. त्याचं कुठं गाजावाजा नसतो, त्याचं कुठं रजिस्ट्रेशन नसतं, त्याचं कुठं बक्षीस नसतं, त्याचा कुठं सन्मान नसतो, काय नसतं. ही मुलं मोठी होतात, संन्यास घेतात, समाजाचं चांगलं करतात. त्यातलाच एक मी पण आहे. माझे वडील मरण पावले, आईने मला पाठीमध्ये घेतलं. त्या परभणी जिल्ह्यामध्ये लेकराला पाठीत ठेवतात आणि आमची मावशी अगोदर संन्याशी होती आणि म्हणून
बदनापूरला घेऊन आली आमची आई. 5 महिन्याचं बाळ मामानं सांभाळलं नाही. मामाकडे गेली, आई गेली नाही असं नाही. मामानं सांगितलं, मुक्ता, आमच्या आईचं नाव मुक्ता, म्हणजे मुक्ता, ज्याचं कर्म त्याच्यासोबत असतं, आम्ही काय करावं, आम्ही कुठपर्यंत तुझं रक्षण करावं, तुझं तू पहा. आणि माझ्या आईनं पाणीही न पिता मामाच्या घरी त्या दिवशी स्टेशनवर आली, रेल्वे पकडली, बदनापूरला आली आणि या महानुभावांनी आपलं करून टाकलं. माझी आई वारकरी, आईच्या घरी महानुभाव, वडिलांकडे वारकरी. वाईट प्रवृत्ती कुठल्या धर्मात नसते, ती माणसात असते, ती गेली पाहिजे हेच तर भगवंत सांगतात. म्हणून भगवंत म्हणतात, मनुष्य मात्र होणे असावे. अभंगाच्या शेवटच्या चरणात संत मनानंद जे सांगतात, मना मने करा विवेक विचार. म्हणून विवेक विचार करा. त्यावा चक्रधर अंतरितो, अंतकरणात चक्रधर भगवंताचं ध्यान करा. यथामती यथावकाश. धावत्या वेगात अभंगाचा भावार्थ पूर्ण केला. त्या ठिकाणी ज्यांनी मला सेवेची संधी दिली ते आमचे आदरणीय पूजनीय फलटणकर बाबा नव्हे, आदरणीय पूजनीय माधवराज दादा आमच्या चिंतनीमध्ये खांद्याला खांदा लावून काम करतायत. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, ज्यांची तब्येत ठीक नाही असे आमचे फलटणकर बाबा जुने. धर्माचं रोपटं या परिसरामध्ये त्यांच्या गुरुमातेनं जे लावलेलं आहे, तानुबाई फलटणकर. काय महिला होती. त्या महिलेनं या भागामध्ये महानुभाव पंथाचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. कवयित्री होती ती बाई. त्यांनी सुंदर असे भजन केले त्या काळामध्ये, ओव्या केलेल्या आहेत, पाळणे आहेत, त्यांचे आरत्या आहेत. उद्या त्या पुस्तकाचं मोचन होणार आहे. त्यांनी त्यांच्या हस्तलिखित, म्हणजे या फलटणकर बाबा जे जुने आहेत यांच्या गुरुमाता तानुबाई फलटणकर, त्यांचे स्वतः रचयिते अभंग आहेत, काही भजन आहेत. खूप मोठं पुस्तक आहे. त्याची टायपिंग माझ्याकडे झालेली आहे आणि उद्या ते आपल्या सेवेसाठी ते उपलब्ध होणार आहे. माझ्यासोबतही काही मी पुस्तक आणले. गुरुवर्य बाबुळगावकर बाबा यांच्या सानिध्यामध्ये राहून राहून थोडंफार लिहायला लागलो, कसं तरी बोबडं बोलायला लागलो. माझी 9 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. ती तुम्हाला इथे कीर्तन संपल्यानंतर उपलब्ध आहेत, तुम्हाला मिळतील. आता मी जे मातंगाचा लाडू जी कथा सांगितली ती त्या माहेर नावाच्या कथासंग्रहामध्ये आहे. 80 रुपयापासून ते 20 रुपयापर्यंत, म्हणजे सूत्रपाठापर्यंत पुस्तकं इथे आहे. सार्थक नावाची कादंबरी आहे शांताबाईसाच्या जीवनावरची, 80 रुपये तिची किंमत. माहेर नावाचं कथासंग्रह आहे, त्याची किंमत 80 रुपये. सूत्र संजीवनी स्वामी चक्रधरांच्या सूत्रावरची प्रवचने, सूत्र संजीवनी भाग पहिला, भाग दुसरा, भाग तिसरा, 50-50 रुपये. श्री चक्रधर प्रभूंच्या आणि भगवान गोपाळ कृष्णाच्या संयुक्त आचार विचारावर एक पुस्तक मी लिहिलेलं आहे, ज्याचं नाव विचार जागृती, त्याची किंमत 30 रुपये. मनाचे अभंग, त्याची किंमत 30 रुपये. पूजा अवसर अभंग. आनंद स्वरूपा आरती ब्रह्म रूपा, तुझे लागले ध्यान करुणे पुरमन, हृदय साठवी परमादि ब्रह्मरूपा, चक्रधर स्वरूपा आरती ब्रह्मरूपा, आनंद स्वरूपा आरती ब्रह्मरूपा,
चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सह्याद्रि शिखरे रम्ये अत्रि अनसूयनन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं फलस्थनगरे जातं द्वारावत्तं निवासिनं नौम्यहं चक्रपाणिं जनकाद्विजनन्दनं नीमाम्बोदरसम्भूतं कानवादनन्दनायकात् प्रभुं नमामि गोविन्दं जीवाविद्याविभञ्जकं पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं देवं त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देव पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसम्भव त्राहि मां कृपया देवो शरणागत वत्सल श्री कृष्ण भगवान की श्री दत्तात्रेय भगवान की श्री चक्रपाणि भगवान की श्री गोविंद प्रभु भगवान की सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की दंडवत दंडवत दंडवत